नमस्कार. काही विद्यार्थ्यांची अशी प्रॉब्लेम होते की त्यांना पूर्णपणे इंग्रजीमध्ये बोलल्यानंतर समजत नाही, तर तुमच्यासाठी हा इंग्रजी आणि मराठी या दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे. पहिलं प्रॅक्टिकल आहे. जरी तुमच्या स्कीमच्या सिलेबसमध्ये सेल्फ इंट्रोडक्शन हे खूप 7वं का 8वं प्रॅक्टिकल असलं, तरी पण आपण सुरुवातीला सेल्फ इंट्रोडक्शन हे प्रॅक्टिकल घेणार आहोत. सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायची आहे. बघा, सेल्फ इंट्रोडक्शन हा जो प्रश्न आहे तो हा तुम्हाला वारंवार विचारला जाणार आहे. तुम्ही नवीन व्यक्तीशी जेव्हा भेट होईल तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. तुम्ही नवीन ठिकाणी जाल, नवीन कॉलेजमध्ये जाल तेव्हा पण तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. ज्या वेळेस तुमचा कॅम्पस इंटरव्ह्यू होईल त्यातला पहिला प्रश्न हा असेल, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. इतकंच नाही, ज्या वेळेस तुम्ही लग्नाच्या वयाचे व्हाल त्यावेळेसही तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यावी लागेल. आणि स्वतःची ओळख करून देणे म्हणजे फक्त आपलं नाव सांगणे, कोणाचा मुलगा आहे, कोणाची मुलगी आहे एवढं नाही, तर त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. आत्ता या लेवलला तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेमिस्टरला आहात, तर या ठिकाणी तुम्ही कशी स्वतःची इंट्रोडक्शन करून द्यायची आहे याचे काही पॉईंट्स मी तुम्हाला मांडलेले आहेत आणि असे पॉईंट्स तुम्ही स्वतः तयार करू शकता. या पॉईंट्सच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही पॉईंट्स ॲड करायचे असतील, whatever points that you feel that they deserve to be mentioned about you and your introduction, you have to come up with. So this is the first practical, that is self introduction, where every student has to introduce yourself. Remember, this question will be asked to you throughout your life, and in any interview or wherever you go, it is just to break the ice, to start or to begin the conversation. This question is asked and it has nothing to do with your selection in any job interview, but as you can see on the screen, it has everything to do with your rejection. मला असं म्हणायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार नाही, परंतु तुमचं रिजेक्शन एखाद्या जॉब इंटरव्ह्यूमध्ये होऊ शकतं. कारण हा सर्वात सोपा प्रश्न आहे आणि पहिला प्रश्न हा नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. आणि लक्षात घ्या, जर या सर्वात सोप्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला बोलता आलं नाही, लिहिता आलं नाही, तर तुमचं रिजेक्शन हे पक्कं असतं. बिकॉज दिस इज द सिम्पलेस्ट क्वेश्चन. परंतु त्याचं उत्तर देत असताना जर आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आपलं रिजेक्शन पक्कं असतं. अँड दॅट्स वाय सेल्फ इंट्रोडक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल. सो कोणते पॉईंट्स असतात? पॉईंट नंबर 1, हू आर यू. हू आर यू म्हणजे काय, की तुम्ही कोण आहात. मराठीमध्ये जर आपण त्याला पूर्णपणे ट्रान्सलेट केलं तर मग पुष्कळ वेळा विद्यार्थ्यांची इथे फजिती होऊ शकते की कोण आहात म्हणजे काय. आपण कधी आपल्या प्रोफेशनबद्दल बोलून देतो, तर ॲक्च्युली उत्तर आहे तुमचं नाव काय आहे. हू आर यू. आय एम मिस्टर राम पाटील. आता माय सेल्फ, माय नेम इज असं म्हणायचं नाही, जे एक फॉर्मल वे आहे. आय ॲम राम पाटील. सो यू शुड स्टार्ट युअर इंट्रोडक्शन विथ आय ॲम राम पाटील. आणि नॉट नेसेसरी की तुम्ही असंच केलं पाहिजे. तुम्ही एक हटके बिगिनिंग पण येऊ शकता जर चांगला ऑकेशन असेल तर. आता हटके बिगिनिंग म्हणजे कशी, की अ बॉय हू स्टार्टेड हिज एज्युकेशन इन झडपी विद्यालया, later on shifted to a town where he did his post up to his 12th standard. Then he went to a college wherein he did his specialization in graduation in English. Later on shifted to Pune and then became a professional. Yes, I am Mr. Ram Patil standing in front of you to introduce myself. असं काहीतरी हटके पण तुम्ही घेऊन येऊ शकता, परंतु अतिशय इन्फॉर्मल ते व्हायला नको. जर इन्फॉर्मल ऑकेशन असेल तर तुम्ही इन्फॉर्मली ते बोलू शकता की बंदे को राम पाटील कहते हैं. बंदे को राम पाटील कहते म्हणजे मित्रांमध्ये वगैरे तुम्ही ग्रुपमध्ये आता नवीन कॉलेजमध्ये गेलात तर तुम्ही असं थोडंसं हटके ह्युमरिस्टिक ते करू शकता. परंतु जर फॉर्मल ऑकेशन असेल तर तुम्हाला आय एम राम पाटील असं व्यवस्थितच मांडावं लागेल. पुढचा पॉईंट आहे, व्हॉट आर यू. क्या हुआ. क्या हो आप म्हणजे कोण आहात तुम्ही, असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही आहे. इथे तुम्हाला तुमच्या प्रोफेशनबद्दल बोलायचं आहे. आत्ता ॲज ऑफ नाऊ तुम्ही डिप्लोमाच्या फर्स्ट इयर सेमिस्टर 1ला आहात, तर मग तुम्ही इथे काय म्हणाल सर्व, आय ॲम अ स्टुडंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग, वॉट एव्हर स्ट्रीम यू हॅव जॉईंड, तुम्हाला ते सांगावं लागेल. अँड द कॉलेज वेअर इन यू हॅव टेकन ॲडमिशन. मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या ॲडमिशनमध्ये कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असो, यू हॅव टू मेन्शन दॅट. So, as of now, you do not have any profession. You are just a student of first semester, first year in any college and in any stream. It may be mechanical, computer, IT, whatever stream you have. This point number 3 is your strength. आता हा युअर स्ट्रेंथ म्हणजे काय, तुमची जमेच्या बाजू काय आहेत, तुमच्यामध्ये काय असं विशेष आहे.
काय तुमची ताकद आहे. ताकद म्हणजे काय, तुम्ही म्हणाल मी खूप मस्क्युलर आहे, असं नाही. ऑफकोर्स हेल्दी असणं दिस इज युअर स्ट्रेंथ आणि यू कॅन मेन्शन दॅट. परंतु तुम्हाला स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस ह्या जाणून घ्याव्या लागतील. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस जाणत नाही तोपर्यंत तुम्ही त्यावर काम करत नाहीत. स्ट्रेंथ म्हणजे काय, मी चांगलं गाऊ शकतो, ही तुमची जमेची बाजू झाली. मग त्याला जर तुम्ही आणखी पॉलिश केलं तर कदाचित सिंगिंग तुमचं प्रोफेशन पुढे होऊ शकतं. म्हणून स्वतःच्या स्ट्रेंथबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःचं परीक्षण करणं गरजेचं आहे. यू हॅव टू इंट्रोस्पेक्ट युअर सेल्फ दॅट व्हॉट आर युअर स्ट्रेंथ ऑर व्हॉट आर यू गुड इन ऑर गुड ॲट. जर तुम्हाला हेच माहिती नसेल की मी चांगलं गाऊ शकतो, चांगलं धावू शकतो, मी चांगला ॲथलीट बनू शकतो, मी चांगला क्रिकेटर बनू शकतो, जर तुम्हाला मी चांगला मेकॅनिकल इंजिनिअरिंग बनू शकतो, मी माझं स्वतःचं गॅरेज ओपन करू शकतो, मी माझा स्वतःचा व्यवसाय करू शकतो, मी चांगलं बोलू शकतो, मी एखादी गोष्ट चांगली विकू शकतो, सो दीज आर ऑल युअर स्ट्रेंथ. परंतु हे तुम्हाला तेव्हाच माहिती पडेल जेव्हा तुम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. सो स्वतःचं आत्मपरीक्षण म्हणजे इंट्रोस्पेक्शन करा किंवा आपल्या आईवडिलांना विचारा, तुमच्या वागणुकीतून तुमच्या काय स्ट्रेंथ आहेत. तुमची बिहेवियर खूप चांगली आहे, तुम्ही खूप पोलाईट आहात, तुम्ही एखादी ऑर्डर घेतल्यानंतर ती पूर्ण करता, तुम्ही वेळेचे खूप बांधील आहात. सो दीज आर युअर स्ट्रेंथ. आणि हे आपण स्वतः इंट्रोस्पेक्ट करायचं आहे. हे स्वतः इंट्रोस्पेक्ट करा. मी माझी मैत्री चांगली निभावू शकतो, माझ्याकडे लिडरशिप क्वालिटीज आहेत. सो यू हॅव टू इंट्रोस्पेक्ट व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. आणि याच्यासाठी मी एक छानसा व्हिडिओ तयार केला आहे, सॉट अनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. तो तुम्ही बघू शकता. पुढचं, एनी स्पेशल अचिव्हमेंट सो फार, की तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत तुम्ही काय मिळवलेलं आहे अप टू 10 स्टँडर्ड. आणि प्रत्येक वर्षी हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे की व्हॉट इज माय अचिव्हमेंट ऑफ दिस इयर. मी 10 किलो वजन वाढवलं, माझी हाईट 3 इंचने वाढली. ही तुमची अचिव्हमेंट नाही आहे. एक्झॅक्टली तुमचा टॅलेंट वापरून तुम्हाला काय मिळालं, काय रेकग्निशन मिळालं, कुठले प्राइजेस मिळाले, कुठल्या जबाबदाऱ्या मिळाल्या, ही सर्व गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. एखाद्या खूप टॉपच्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं असेल तुमच्या मार्कांनुसार, सो दॅट इज ऑल्सो युअर अचिव्हमेंट. तुम्हाला एखादं प्राईज मिळालं असेल सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये किंवा एखाद्या डान्सिंग कॉम्पिटिशनमध्ये, ती पण तुमची अचिव्हमेंट आहे. तुम्ही एखाद्या कमिटीचे चेअरपर्सन झालेला असाल, सेक्रेटरी झालेला असाल, मेंबर झालेला असाल, दॅट इज ऑल्सो युअर अचिव्हमेंट. आणि जर का आतापर्यंत तुमची काहीच अचिव्हमेंट झालेली नसेल, परंतु ॲटलिस्ट तुम्हाला हे समजलं की तुमची कुठलीच अचिव्हमेंट झालेली नाही आहे, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण आपल्याला काम करावं लागणार आहे, काहीतरी अचीव्ह करावं लागणार आहे. कारण नुसतं आला, जेवण केलं आणि मेला, ह्याच्याने आपलं आयुष्य सुधारणार नाही आहे. सो पॉईंट नंबर 4 प्रत्येक विद्यार्थ्याने टाकायचं आहे, एनी अदर अचिव्हमेंट किंवा एनी स्पेशल अचिव्हमेंट सो फार. तुम्हाला हे मेन्शन करावं लागेल. जर मेन्शन करण्यासाठी काहीच नसेल तर मेन्शन करू नका. परंतु तुमच्याकडे ही जाणीव आत्ता झाली पाहिजे की मी आतापर्यंत काहीच आयुष्यामध्ये अचीव्ह केलेलं नाही आहे, मला आता करावं लागणार आहे. सो दिस इज हाऊ सेल्फ इंट्रोडक्शन, दिस प्रॅक्टिकल इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एव्हरी स्टुडंट्स पॉईंट ऑफ व्ह्यू. पॉईंट नंबर 5, व्हॉट आर माय इंटरेस्ट अँड हॉबीज, की माझं नॅचरल इन्क्लिनेशन काय आहे, मला कोणते खेळ खेळायला आवडतात, माझे छंद कोणते आहेत. सी, जो छंद तुमचा असेल तोच छंद जर का तुमचा पुढे चालून प्रोफेशन झाला ना, तर तुम्हाला काम करण्याने थकवा येणार नाही. बघा, मला लहानपणी मला वकील व्हायचं होतं. आय वॉन्टेड टू बी अ लॉयर, कारण मला बडबड करायची सवय आहे. परंतु मी लॉयर झालो नाही आणि टीचर झालो. तो थोडासा सिमिलर परफॉर्मन्सेस आहे इथे. लॉयरला आपला पॉईंट पटवून द्यायचा असतो, इथे पण मला एखादा कॉन्सेप्ट किंवा एखादी टर्म विद्यार्थ्यांना समजावून सांगायची असते. सो आय एम लकी दॅट वॉट एव्हर माय हॉबी ऑर इंटरेस्ट वॉज देअर, आय गॉट इन टू द सेम प्रोफेशन अँड नाऊ आय एम एन्जॉईंग. इट्स बीन लास्ट 17 years. I am teaching the same subject, communication skills and presentation and communication techniques, but even today also I have the same enthusiasm. The reason behind it, whatever my natural inclination was, that I got into the same profession. So I am lucky enough. So तुम्हाला सुद्धा तुमचे इंटरेस्ट आणि हॉबीज जर का आता माहिती असतील आणि तेच जर का पुढे चालून तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये चेंज केला, तर डेफिनेटली तुम्ही लकी असाल. अगदी रिटायरमेंटपर्यंत किंवा रिटायरमेंटच्या नंतरही तुम्ही आनंदाने काम करू शकता, बिकॉज दॅट इज व्हॉट यू लाईक. काही लोकांना फिरायला आवडतं, मग ते ट्रॅव्हल अँड टुरिझमची एजन्सी टाकली तर ती देशोदेशीला फिरतील. म्हणजे त्यांचा जो इंटरेस्ट आहे, जो छंद आहे, तोच त्यांनी घेतला. एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे फिटनेस, स्वतः मसल्सवर काम करायला आवडतं, त्याने स्वतःची जिम काढली.
सो त्याचा जो छंद आहे तोच त्याचा प्रोफेशन झाला. म्हणजे मग ती कमाई किती होऊन देत, परंतु तुम्ही आनंदी आहात. आणि दॅट मॅटर्स अ लॉट की तुम्ही किती आनंदी आहात. सो तुम्हाला स्वतःचे इंटरेस्ट आणि छंद माहिती असणं गरजेचं आहे. आता कोणी म्हणाल सर सिगरेट पिणं हा माझा छंद आहे आणि आवड आहे, आता असले छंद काही करू नका, एक फटका देईल तुम्हाला मी इथून. पुढचं पॉईंट आहे माय ॲम्बिशन इन लाईफ. तुम्हाला काय करायचं आहे लाईफमध्ये. बघा, कुठेतरी जायचं ठरलं, फक्त एवढं ठरलं की कुठेतरी जायचं आहे, तर तुम्ही कुठेच पोहोचू शकत नाही. तुमचं डेस्टिनेशन ठरलं पाहिजे की मला मुंबईला जायचं आहे, मला अमेरिकेला जायचं आहे, मला जपानमध्ये जायचं आहे. एक डेस्टिनेशन ठरलं की मग त्याच्यानुसार तुम्ही रस्ते तयार करता. रस्ते नसले तर, किंवा जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर तुम्ही चालायला सुरुवात करता, त्या दिशेने तुमच्या गोलच्या दिशेने तुम्ही चालायला सुरुवात करतात. सो तुमची ॲम्बिशन किंवा गोल जी लाईफमध्ये आहे ना, ती तुम्हाला आत्ताच ठरवावी लागेल. जर आतापर्यंत ठरवलेली नसेल, ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम, परंतु या प्रॅक्टिकलच्या निमित्ताने तरी तुम्ही ती ठरवणार आहात. सो या प्रॅक्टिकलचं फलितच ते असणार आहे की मला पुढे चालून काय करायचं हे आत्तापर्यंत माहिती नव्हतं, परंतु या प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने का होईना मी ते आता ठरवणार आहे. आणि आणि तुम्ही जर का ते आता ठरवलं किंवा ऑलरेडी तुम्ही काहीतरी गोल ठरवलेला असेल, तर त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये. यू हॅव टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ so that everybody understands you are ambitious, you are ambitious and you have your own goal to proceed further, right? So you all need to be ambitious enough. कारण ॲम्बिशन नसेल तर प्रयत्न आपण करू शकत नाही, आणि प्रयत्न जरी केले तर योग्य दिशेने ते होऊ शकत नाही. सो यू शूड डिसाईड युअर गोल की मला एक चांगला बेस्ट मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे, एक कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, मला हार्डवेअरमध्ये काम करायचं आहे, मला व्हिडिओ एडिटिंगमध्ये काम करायचं आहे, मला बिल्डिंग्स बांधायचे आहेत. every engineer or every individual should have one goal or ambition in life, and according to the goal and the ambition you should try, put in all your efforts, and you see the results. जर का सिन्सिअर एफर्ट्स असतील, आपलं गोल आपल्याला मिळेलच. शाहरुख खानने पण म्हटलेलं आहे, किसी चीज़ को अगर आप पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की कोशिश में जुट जाती है. तुमची ॲम्बिशन तुम्ही ठरवलं तर त्या दिशेने तुम्ही सर्व प्रयत्न करतात. मग त्यासाठी योग्य असलेले माणसं तुम्ही शोधता, त्यासाठी योग्य असलेले स्किल्स नॉलेज तुम्ही अर्न करतात, त्यासाठी किती कॉम्पिटिशन आहे ही पण तुम्हाला समजतं, आणि त्याच्यानुसार तुमचे प्रयत्न आणखी वाढतात. सो ऑल दीज थिंग्स विल बी डिसाइडेड बाय युअर ॲम्बिशन. सो ॲटलिस्ट फर्स्ट ऑफ ऑल यू शूड हॅव ॲम्बिशन ऑर गोल इन युअर लाईफ, अँड यू शुड टॉक अबाउट इट. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सांगता तेव्हा कदाचित तुमच्यावर एक बर्डन येऊ शकतं की अरे मी खूप लोकांना सांगितलं आहे की मला चांगला वकील व्हायचं आहे, मला चांगला इंजिनियर व्हायचं आहे. सो एक बर्डन, एक प्रेशर असतं आपल्याकडे, एक जबाबदारी येऊन गेलेली असते. आईवडिलांना आपण सांगितलेलं असतं की मला डॉक्टर व्हायचं आहे, सो IPS व्हायचं आहे. त्या दिशेने मग तुम्ही स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करू शकता. परंतु जर ॲम्बिशनच नाही आहे तर तुमची लाईफ म्हणजे एक कटी पतंग असणार आहे, जी कुठेही उडत जाणार आणि कुठेही पडणार. पुढचा पॉईंट आहे, वाय डिड आय सिलेक्ट अ पर्टिक्युलर कोर्स ऑर कॉलेज. तुम्ही कुठल्या तरी एका पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जॉईन झालेला असाल, कुठला तरी एक मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, IT जे पण तुमचा कोर्स असेल तुम्ही सिलेक्ट केलेला असेल, तर तुम्ही का सिलेक्ट केलं. आता पुष्कळ विद्यार्थ्यांना हे माहितीच नसेल. माझ्या पप्पांनी सांगितलं, मम्मीने सांगितलं, माझ्या काका इंजिनियर आहेत म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, असं होऊ शकतं. परंतु काही ना काही कारण असणारच. ते जे कारण आहे पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाण्याचं किंवा पर्टिक्युलर कोर्स सिलेक्ट करण्याचं, दॅट यू हॅव टू मेन्शन. हा प्रश्न मी मुद्दाम याच्यासाठी टाकला आहे की आपण जे काही करतोय ना ते आपण का करतो ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज, वाय आय सिलेक्टेड, वाय आय डिड दिस. एवरीथिंग शुड हैव वन रीज़न, वन पर्टिकुलर रीज़न. इट इज जस्ट दैट कुछ नहीं सर, कुछ नहीं मिल रहा था इसलिए मैंने मैकेनिकल ले लिया. एक्चुअली आई वांटेड टू डू कंप्यूटर इंजीनियरिंग और IT इंजीनियरिंग. ये भी हो सकता है, लेकिन देखो डेस्टिनी काफ़ी सारा रोल प्ले करती है हमारी लाइफ में. और लाइफ की डेफिनेशन ही ऐसी है कि हम बहुत सारी चीज़ें प्लान करते हैं कि हम ये करेंगे वो करेंगे, लेकिन जो ॲक्च्युअल हमारे साथ होता है ना वो लाईफ होता है. आपण जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी प्लॅन करतो की आपण असं करू, परंतु ॲक्च्युअल आपल्या जीवनामध्ये जे काही होतं त्यालाच तर लाईफ म्हणतात. आणि तीच तर खरी मजा आहे की काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या अनप्रेडिक्टेबल असतात, आणि अनप्रेडिक्टेबल असतात म्हणूनच आपल्याला त्या जीवन जगण्यामध्ये मजा येते. सो यू शूड हॅव सम पर्टिक्युलर रीजन वाय यू सिलेक्टेड पर्टिक्युलर कोर्स अँड पर्टिक्युलर कॉलेज. दॅट यू नीड टू टॉक अबाउट. पुढचा पॉईंट आहे, आता मी हे माझ्या परीने दिलेले तुम्हाला पॉईंट्स आहेत, परंतु तुम्ही स्वतःबद्दल सेल्फ इंट्रोडक्शन करत आहात, तर या सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये जर का तुम्हाला आणखी काहीतरी स्वतःबद्दल असा एखादा खूप चांगला पॉईंट असेल की जो मी मिस केलेला आहे या पॉईंट्समध्ये, तो तुम्ही ॲड करू शकता. आणि तुम्ही जर चांगला पॉईंट ॲड केला तर डेफिनेटली मी नेक्स्ट टाईम जेव्हा विद्यार्थ्यांना सांगेल
तर हा तुमचा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे जो की खूप विशेष असणार आहे तुमच्याबद्दल, तो पण मी विद्यार्थ्यांना सांगेल. सो इफ यू फील दॅट एनी ऑफ द पॉईंट दॅट डिझर्व्स टू बी मेन्शन अबाउट यू अँड युअर पर्सनॅलिटी, यू कॅन सिम्पली टॉक अबाउट इट. When you talk about this particular point, I can or your teacher can definitely understand the special point that deserves to be mentioned in the practical or in the question. Introduce yourself. I hope the things are getting clear. Anything that you want to add or comment, आप कमेंट बॉक्स में कमेंट कर सकते हो या मुझे रीच आउट कर सकते हो व्हाट्सएप पे. आई विश यू गुड लक. हम लोग सब अच्छे इंग्लिश स्पीकर बनेंगे, इसी आशा के साथ ये प्रैक्टिकल नंबर 1 ख़त्म करता हूँ. थैंक यू सो मच.